आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास अशी माहिती मिळाली आम्हाला की एक तरुणीवरती कोणीतरी अज्ञात इस्माने ऍसिड टाकून हल्ला केलेला आहे। तिच्या पीडितच्या आईला सुद्धा जेव्हा विचारलं, आईचं सुद्धा असंच प्राथमिक दृष्ट्या म्हणणं होतं। तिथे आम्ही त्वरित त्या हॉस्पिटलमध्ये जिथे ती तरुणी ऍडमिट होती तिथे पोहोचलो। त्याचबरोबर आम्ही टीम्स फॉर्म केल्या आणि टीम्स वेगवेगळ्या गोष्टींची तपासासाठी पाठवल्या। सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, इंस्टाग्राम आयडी, व्हॉट्सअप कॉल लॉग्स अशा वेगवेगळ्या टेक्निकल व त्याचबरोबर जे कोणी तरुणीच्या मैत्रिणी आहेत, ज्या कुठल्या रिलेटिव्ह आहेत त्यांच्याशी चौकशी केली। त्या दरम्यान असं आढळून आलं की जे काही स्टेटमेंट्स त्या पीडितेने आधी दिल्या होत्या त्यामध्ये काही कॉन्ट्राडिक्शन्स आढळून आले आणि त्याच अन्वये पुढे विचारपूस केल्यान्वये जी पीडित आहे तिने ई साक्ष्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आमचे जे काही निर्भया पथकाच्या PSI रावल मॅडम आहेत त्यांच्या समक्ष व पीडिताच्या आईच्या समक्ष आणि डॉक्टर यांच्या समक्ष असं सांगितलं की त्या तरुणीने आपल्या डोक्यावरती ऍसिड जे काही टॉयलेटमध्ये वापरण्यासाठी ऍसिड जे मिळते 60 रुपयाला 1 लिटर असे ते वर्णन असते, असं वर्णनाचं ऍसिड तिने आपल्या राईट साइड ऑफ द फेसला पोर केलं होतं। आणि तसंच घटनास्थळाचा अभ्यास केल्यावरती असंच काहीतरी दिसून आलं आहे। पुढे तपास चालू आहे। काय मोठं नक्की होत आहे ते काही पुढे आले का तपासामध्ये? अजूनपर्यंत जसं की मी सांगितलं, ई साक्ष्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने पीडितेने जबाब दिलेला आहे। त्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की ती ऍक्च्युली लिव्हर पेशंट आहे। काही वर्षांपासून तिचे जे काही ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही अडचणींना तिला सामोरे जावं लागलं होतं आणि काही स्ट्रेस होता आणि त्याच्याच अनुषंगाने हा तिने पाऊल हे टोकाचं उचललेलं आहे। पुढे अजून तपास चालू आहे, निष्पन्न होईल। ज्या ठिकाणी तिने असं विकत घेतलं त्या ठिकाणचा काय अजून तपास पोलिसांच्या माध्यमातून होणार आहे? आम्हाला त्यांनीच तरुणीनेच जे ठिकाण आहे, जे दुकान आहे जिथून तिने ऍसिडची बॉटल खरेदी केली आहे त्याचं लोकेशन आणि वर्णन सांगितलं आहे। तिथे आता जाऊन आम्ही जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे त्याची कन्फर्मेशन करणं आता चालू आहे। सध्या तरुणीची तब्येत कशी आहे? डॉक्टरांकडून काय अधिक माहिती पोलिसांना? आता जी पीडित आहे तिची तब्येत चांगली आहे। राईट साइड ऑफ दी आय थोडीशी सफर झाली आहे कारण की ते ऍसिड ट्रिकल डाऊन होऊन तिच्या डोळ्यात गेलेलं होतं। डॉक्टरांनी त्वरित तिचं जे काही ऍसिड होतं ते वॉश करून जास्तीत जास्त हानी न होण्याचे प्रयत्न केलेले आहेत। आणि जे स्किन आहे, स्किन वरतीही काही डिस्कलरेशन आहे। डॉक्टरांचा रिपोर्ट येणे बाकी आहे, परंतु आता ती फिट आहे आणि जे काही उपचार आहे पुढे तो सुरू आहे। या प्रकरणामध्ये काही पोलीस ठाण्यात त्याची नोंद होणार आहे का किंवा काल जो काही तपास झाला त्यामध्ये वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करणं असेल, टेक्निकल एव्हिडन्सेस गॅदर करणं असेल, स्टेटमेंट्स असेल पीडितचे, हे संपूर्ण ह्या चौकशीची स्टेशन डायरी नोंद पोलीस स्टेशनमध्ये घेतलेली आहे आणि पुढे जसा तपास पुढे येईल आणि ज्या गोष्टी समोर येतील त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची तजवीज सुद्धा आम्ही ठेवलेली आहे।